तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओचा थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की आजचा आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर आहे. भरपूर जणांची रिक्वायरमेंट होती की मॅडम आपलं जे टेक्स्टिंग असतं त्यामध्ये इफेक्टचा व्हिडिओ सांगा, जेणेकरून आपले जे पोस्टर असतात एकदम आणखी खतरनाक लेवलचं दिसलं पाहिजे. चला तर मग कुठलाही वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करू. सर्वात आधी तुम्हाला पिक्सल लॅब नावाचं ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचं. आता पिक्सल लॅब ऍप्लिकेशन कुठे भेटणार, याचं काय प्रोसेस आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहे. त्यामुळे आधीचा जो आपला पिक्सल लॅब मास्टर क्लास आहे तो जाऊन बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप समजून जातील. ओके, तर बघा पिक्सल लॅब ओपन केल्यानंतर आज काहीसा असं इंटरफेस दिसेल. आता इथे तुम्हाला फक्त आपल्याला पूर्वच्या काही गोष्टी इफेक्ट वगैरे आहेत त्या ऍड करायच्या, पण जो मेन काम आहे आपलं ते पिक्सार्ट आणि आपल्याला जे काही कॅलिग्राफी कशी तयार करायची ते पण बघणार आहोत. आणि दोन आपण सोबत बघणार कॅलिग्राफी आणि टेक्स्ट इफेक्ट पण. आणि जर याची PLP फाईल पाहिजे असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये 50 अशा कमेंट करायच्या आहे. 50 कमेंटचं टार्गेट कंप्लीट झालं की याची PLP फाईल मी आपल्या टेलिग्राम चॅनलला देऊन देईल. तर खाली मला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये काहींचे मेसेज आले होते की जी मटेरियलची लिंक असते ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत जा. तर कधी कधी काय होतं की ते लिंकचा प्रॉब्लेम येतो, कधी ओपन होत नाही, कधी काही काही एरर दाखवतात. सो त्यामुळे आपण टेलिग्राम चॅनलला ते अपलोड करू. तुम्ही टेलिग्राम चॅनल टेलिग्राम ऍप डाउनलोड करून घ्या आणि आपल्या चॅनलला जॉईन करून घ्या. तिथे आपण डेली मटेरियल अपलोड करत असतो. ओके, तर 50 कमेंट तुम्हाला आपल्या व्हिडिओला करायचे आहे. लगेच याची जी PLP फाईल राहील ती मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देऊन देईल. ओके, चला तर मग सुरुवात करूया. आता सर्वात आधी जे काही नाव तुम्हाला घ्यायचंय, ओके, ते तुम्हाला इथे पेस्ट करून घ्यायचं. बघा हे नाव घेतलंय मी. आता याचं काय करायचं बघा. आता तुम्ही ओके केलंय. आणि मेन म्हणजे आपल्याला जर कॅलिग्राफी मध्ये काही घ्यायचं असेल, जसं की आपण काही शब्द कॅलिग्राफी मध्ये आणि काही नॉर्मल फॉन्ट मध्ये ठेवणार. ओके, आधी तुफानातले आपण एक शब्द घेतला तो आपण कॅलिग्राफी मध्ये घेणार आहे. आता याला कॅलिग्राफी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करायचं, तुम्हाला AMS इंडिया फॉन्ट कन्व्हर्टर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा प्ले स्टोरवरून. आणि मेन म्हणजे तुम्ही स्टेप बाय स्टेप सगळा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. आपला जो पहिला व्हिडिओ आहे ग्राफिक डिझाईनच्या क्लासचा, तिथून तुम्ही स्टेप बाय स्टेप सर्व व्हिडिओ बघितले, तुम्हाला सर्व गोष्टी समजायला सोप्या येतील. ओके, आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऍड होण्यासाठी आज मी व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये नवीन नंबर दिलाय. सो मला त्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा, तुमचं नाव, सरनेम आणि गावचं नाव, तुम्हाला लगेच व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऍड करते. ओके, आता इंडिया फॉन्ट कन्व्हर्टर नावाचं ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचंय. ऍप्लिकेशन ओपन केलं तर काय इंटरफेस येईल. आपल्याला इन्फिनिटी फॉन्ट यूज करायचा असतो, त्यामुळे आपण AMS घेतलाय. AMS घेतलाय आणि तिथे फक्त करायचं तुम्हाला पेस्ट आणि इथून करायचं कॉपी. एवढा आपला आता MS चा कोड कॉपी झाला. आता आपल्याला जायचं युनिकोड पॅड ऍप्लिकेशन मध्ये. तर बघू शकता आपण युनिकोड पॅड हे ऍप्लिकेशन ओपन केलं आणि त्यात आपण जो कोड कॉपी केला तो पेस्ट करायचा. आता ही जी काही प्रोसेस मी करते तर जे नवीन असेल त्यांना माहिती नसेल की काय काय प्रोसेस करत आहे, कोणत्या ऍपमध्ये कॉपी करायचं, कसं करायचं, हे सर्व गोष्टी काय. तर हे सविस्तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी समजतील, जेणेकरून तुम्ही स्टार्टिंग पासून जे व्हिडिओ बघत आले त्यांना हे सर्व गोष्टी समजतात. म्हणून त्यासाठी तुम्ही आधी स्टार्टिंगचा व्हिडिओ बघा. स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्ये सर्व एक एक व्हिडिओ बघत चला, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी समजतील. ओके, आणि जो मेन आपला क्लास आहे, म्हणजे जो आपला मेन व्हिडिओ आहे तो आपला प्रो पिक्सल लॅब मास्टर क्लास आपण दिला पिक्सल लॅबचा, तो बघायचा आहे तुम्हाला. कारण की आपण पूर्ण आपले जे वर्ग आहे ते पिक्सल लॅब मध्ये चालणार आणि प्रो पिक्सल लॅब पूर्ण बेसिक टूल पासून मी सर्व गोष्टी सांगितल्या तुम्हाला पिक्सल लॅबच्या. सो तो व्हिडिओ जाऊन नक्कीच तुम्हाला बघायचा आहे. ओके, तुफानातले एवढं घेतलं आपण. आता जे याची मात्रा आपल्याला मोठी करायची, म्हणजे आपल्याला कॅलिग्राफी मध्ये कन्वर्ट करायचं. आता त्याच्यामध्ये फॉन्ट कसे ऍड करायचे सर्व. आता आपण याला मात्रा वगैरे जरा मोठ्या स्टाईल मध्ये दिले तर हे व्यवस्थित येईल. आता तुम्हाला समजलं. काही काही जे नवीन असतील आपल्या क्लासला, म्हणजे ज्यांचा हा पहिलाच व्हिडिओ बघत आहात आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं आहे, कारण तुमची एक कमेंट मला मोटिव्ह करते. हे प्रत्येक व्हिडिओमध्ये वाक्य बोलते आणि खरंच तुम्ही जर मला कमेंट केलं तर मला मोटिवेशन भेटतं की ठीक आहे नेक्स्ट व्हिडिओ आपण करायला पाहिजे, आणि एकदम पॉझिटिव्ह वेने मी करत असते. सो आता बघू इथे तुफानातले जे ल आहे आपले त्याला मोठी मात्रा द्यायची. आता याच्यामध्ये फॉन्ट कसं ऍड करायचे हे इन्फिनिटी ते पण मी सांगितले, त्यामुळे तुम्ही सर्व व्हिडिओ बघत चला. ओके, आता त्यानंतर आपण इथे मात्रा जी आपल्याला ते मोठ्या साईज मध्ये घ्यायची. आता बघा याच्यामध्ये जे आपले काकी मधले जे लेटर असतात ना सर्व आपल्याला इथे दिसून येतील. तर आपल्याला सर्व एक एक गोष्टी व्यवस्थित बघायचे. आपल्याला मात्रा घ्यायचा. सो ओके, त्यामुळे आपल्याला मात्रा बघायची. इथे हा खूप मोठा झालाय. ओके, बघू आपण ट्राय करू सर्व. ओके, हा परफेक्ट वाटत आहे. यापेक्षा हा पण जर घेतला चांगला आहे. जे कोणतं तुम्हाला चांगलं वाटेल ते तुम्ही इथून ऍड करू शकता. ओके, असं घेतलंय. आता त्यानंतर आपण इथं जर तुम्हाला काही आणखी चेंजेस करायचे असेल, उकार वगैरे आणखी मोठा घ्यायचा असेल तुम्ही इथून चेंज करू शकता. सॉरी, इथे आपण स्लाइड करू. आणखी उकार मात्रा जे काही असेल ते मोठ्या साईज मध्ये आहे, जेणेकरून आपले जे कॅलिग्राफी ते आणखी खतरनाक अशी दिसेल. सो त्यामुळे आपण इथून ऍड करायचंय. बघू शकता इथे भरपूर सारे ऑप्शन आहे तुम्हाला. सेकंड वाली फर्स्ट आहे पण. ओके, तर याच्यामध्ये हा पण चांगला आहे. सॉरी, आणि हा पण चांगला. इथे अंडूचा ऑप्शन आहे, तुम्ही अंडू पण करू शकता. ओके, हा घेऊ आपण. हा चांगला वाटत आहे. ओके, इथून कॉपी करू. आता तुम्हाला काय करायचं, पिक्सल लॅब ओपन करून घ्यायचे.
तो का पिक्सेल लॅब ओपन करून घेते. आता मी याचीच कॉपी करून घेते इथून आणि डिलीट करते आणि आता जे आपण कॅलिग्राफी कोड कॉपी केला तो पेस्ट करायचा. तर आपल्याला पिक्सार्टची गरज भासणार नाही यामध्ये, पण काही काही वेळेस आपल्याला जर टेक्स्ट इफेक्टला ओव्हरले वगैरे टाकायचं असेल तर आपण पिक्सेल लॅब यूज करू शकतो. तर आपण सेम फॉन्ट घ्यायचा जे आपण तिथे युनिकोड पॅड मध्ये घेतलाय. टेक्स्ट अप्लाय करताना कॅलिग्राफी ज्या फॉन्ट मध्ये तयार केला तोच फॉन्ट इथे आपल्याला ऍड करायचा. ओके, तर आपण इथे इन्फिनिटी 23 घेतला होता, तर इथे पण आपल्याला इन्फिनिटी 23च ऍड करावं लागेल. कारण कसं असतं, प्रत्येक फॉन्टनुसार काना मात्रा जे असतात ते चेंज होत असतात. ओके, तर असा बघा इथे तुफानातले आपण हे घेतलंय एक आणि इथून आता इथे कट झाला टेक्स्ट. ओके, यासाठी काय करायचं, फक्त इथे स्पेस ऍड करायचा. आणखी एक वेळेस करू जेणेकरून प्रॉपर ते सेट होईल. ओके, तर बघू शकतो एकदम प्रॉपर असं हे सेट झालंय ना. ओके, तुफानातले. ओके, आता याला काय करायचं, हे तुफानातले याला कट करून टाकायचं फक्त. दिवे आम्ही आता हे पण कट करू दोन्ही पण. ओके, आणि हे जे नाव आहे ते इथे, एक मिनिट याला लॉक करू आपण आधी आणि याला सेट करू इथे. ओके, आता सेम जे वरचं नाव आहे ते सेम तुम्ही कॉपी करून घेऊ शकता किंवा दुसऱ्या फॉन्ट मध्ये घेतलं तरी पण चालेल. आपण एक वेळेस पाहू तो फॉन्ट एक दुसरं अप्लाय करून होतं का, तर काय काय वेळेस होतं पण आणि काय काय वेळेस नाही पण होत. ओके, तर इथे इन्फिनिटी घेतलं आपण, तर बघू शकता तेवढं प्रॉपर नाही होत त्या गोष्टी. तर आपण ज्या आधीचा कोड कॉपी केला होता तेच घेऊ आपण, किंवा हे असं जरी घेतलं, जर तुम्हाला असं या टाईप मध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता. जर तुम्हाला फक्त इथे, एक मिनिट आपण असं राहू द्यायला आणि ठीक आहे. पण जर हे एवढं म्हणजे दोन्ही पण सेम टेक्स्ट आपल्याला चांगलं वाटत नाही, त्यामुळे आपण इथे डायरेक्ट एमएस दुसरा फॉन्ट म्हणजे हा फॉन्ट घेतला तरी चालेल, पण नॉर्मल मध्ये घेऊ, म्हणजे त्याला कॅलिग्राफी मध्ये नको घेऊ. ओके, इथे मी कॉपी पेस्ट करते कोड. ऑलरेडी आपण तो कॉपी केले होते कोड, त्याच्यामधला हा कोड आहे तो ओके इथून पेस्ट केलाय आपण आणि इथून परत स्पेस ऍड करायचा आहे. ओके, अशा टाईप मध्ये घेतलाय आणि याला प्रॉपर जसं जसं तुम्हाला सेट करता येईल तसं करून घ्यायचे सेट. आता जे खालतंय त्याला आपण सेट करू आणि इथून दिवे जे आहे जर अशा टाईप मध्ये घ्यायचं अशा टाईप मध्ये घ्या किंवा असं नॉर्मल घेतलं तर चालेल. आता एक फॉन्ट अप्लाय करायचा, जो कोणता फॉन्ट अप्लाय करायचा तो करू शकता, जे तुम्हाला आवडेल ते काही प्रॉब्लेम नाही. पॉपिन्स करा, पॉपिन्स किंवा अनेक देवनागरी खंड जे कोणता करायचा फॉन्ट पण तुम्हाला आपल्या चॅनलला दिले, त्यामुळे आपल्या चॅनलवर पूर्ण मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केले आहे. फॉन्ट झाले, नंतर बॅकग्राऊंड झाले, टेक्स्चर झालं, सर्व गोष्टी आपल्या चॅनलवर तुम्हाला दिले. त्यामुळे सर्व व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सर्व मटेरियल पण भेटणार आणि गोष्टी पण समजतील. ओके, त्याला छोट्या लहान साईज मध्ये करू आणखी आणि इथे सेट अशा टाईप मध्ये केल्यानंतर याला जर सेंटरला घेऊ आपण थोडंसं, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. ओके, त्याला मर्ज पण करायचं आपलं काय प्रॉब्लेम नाही. ओके, अशा टाईप मध्ये घेतले, इथे सेट करू याला आणि याला पण इथे आणि इथे याला करू. ओके, डन. बघू शकता एकदम खतरनाक आता आपलं इथे सेट झालंय पुरा टेक्स्ट. आता याला आपल्याला करायचं इफेक्ट ऍड, मेन प्रोसेस चालू होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करायचा नाही. ओके, आता एवढं घेतलंय. आता याला करायचं आपल्याला टेक्स्ट इफेक्ट ऍड करायचं. ते जे बॅकग्राऊंड आहे, जे तुम्हाला काय ऍड करायचं असेल बॅकग्राऊंड एखादं, तुम्ही करू शकता. जसं काही मी हे केलं ऍड आणि तो कलर मधून चेंज केलं, ग्रेडियंट मधून जे काही चेंज करायचं तुम्हाला ते करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. ओके, आता त्याला टेक्स्ट इफेक्ट ऍड करायचं. त्यासाठी काय करायचं तुम्हाला, पिंटरेस्ट नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. पिंटरेस्ट नावाचं ऍप्लिकेशन कुठे भेटणार, काय यूज आहे, सर्व गोष्टी आपल्या क्लासमध्ये सांगितल्या, त्यामुळे व्हिडिओ स्टेप बाय स्टेप सगळे बघत चला. ओके, पिंटरेस्ट ओपन करून घेऊ आपण. आता इथं आल्यानंतर तुम्हाला सर्च करायचे डस्ट डस्ट बॅकग्राऊंड किंवा डस्ट टेक्स्चर जरी सर्च केलं तरी चालेल. डस्ट टेक्स्चर. ओके, डस्ट टेक्स्चर सर्च केलं तर असा काहीतरी इंटरफेस दिसला आपल्याला, भरपूर सारा चांगला रिझल्ट भेटतो पिंटरेस्टला आपल्याला. त्यामुळे तुम्ही मटेरियल डाउनलोड करण्यासाठी पिंटरेस्ट यूज करू शकता नक्कीच. जसं आपले फोनचं इंटरनेट कनेक्शन असतं त्यानुसार ते चालतात गोष्टी. ओके, तर बघू शकता इथं खूप साऱ्या ज्या आहेत टेक्स्चर ते आपल्याला अवेलेबल झालं. काल आपण हे पण एक यूज केलं होतं, करून घेऊ आपण 2-3. जे कोणतं चांगलं वाटेल ते आपण ऍड करू नंतरला. जेवढं सर्च करसाल तुम्ही तेवढं तुम्हाला चांगलं, म्हणजे जेवढ्या गोष्टी तुम्ही बघत जासाल तेवढं तुम्हाला समजेल कोणतं बेस्ट वाटेल. त्यामुळे जास्तीत जास्त बघायचे टेक्स्चर, जेणेकरून आपल्याला प्रॉपर समजेल कोणतं चांगला वाटेल. तर बघू शकता आपण इथे थोडा टाइम घेऊ जेणेकरून आणखी चांगला रिझल्ट भेटेल आपल्याला. तर हा पण चांगला आहे, हा पण मस्त दिसतोय, हा पण आपण डाउनलोड करून घेऊ. आपण 2 लाईन मध्ये म्हणजे 2 कलर मध्ये आपण टेक्स्ट करू आपण तयार कॅलिग्राफी, म्हणजे आणखी चांगली वाटेल. ओके, तर म्हणजे एक व्हाईट आणि येल्लो दोन्ही कलर मध्ये घेतला आपण, पांढरा आणि पिवळा मध्ये, तर एकदम चांगला वाला भेटेल जर आपल्याला. तर ओके, आपण हे 2 घेऊन घेऊ आणि इथून पण हा डाउनलोड करू, बघू आपल्याला कोणता चांगला वाटतो. एक गोल्डन मध्ये घेऊ आपण, पण
गोल्डन घेऊ. ठीक आहे, डस्ट गोल्डन टेक्स्चर असं करू सर्च. ओके, इथे बघू आणखी चांगला रिझल्ट भेटला. ओके, हा बघू, याच्यामधून थोडं डार्क मध्ये पाहिजे आपल्याला. सर्च घ्यायला टाइम, जसं इंटरनेट कनेक्शन असतं त्यानुसारच रिझल्ट भेटतो आपल्याला. ओके, अशा टाईपमध्ये बघा, जेवढं जेवढं तुम्ही वेळ देसाल ऍप्लिकेशनला याला नाही का, तेवढं ते चांगलं आपल्याला रिझल्ट प्रोव्हाइड करतो. ओके, डन. तर बघा, आपले 2 झाले. आता आपल्याला करून घ्यायचं पिक्सेल लॅब ओपन. पिक्सेल लॅब ओपन करू. तुफानातले जे नाव आहे त्याला अनलॉक करू. आधी दोन्ही लॉक करून टाकू. सॉरी, ह्याला 2 लॉक करू. आणि याची PLP फाईल देणार आहे मी तुम्हाला, त्यामुळे तुम्हाला 50 कमेंट करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर याची PLP फाईल भेटणार आहे. कारण की आता इलेक्शन आहेत आणि अशा कॅलिग्राफी तुम्हाला लागणारच आहेत पोस्टरमध्ये. सो याची PLP फाईल देईल, पण तुम्हाला 50 कमेंट करायचे आहे. 50 कमेंटचं टार्गेट कम्प्लीट झालं की आपल्या टेलिग्राम चॅनलला याची PLP फाईल येऊन जाईल. ओके, आता याला टेक्स्चर ऍड करू आपण. फक्त हे टेक्स्चर घेतलं आपण, इथून याला अशा टाईपमध्ये घेऊ आणि इथून असं केलं तरी चालेल, किंवा काय करायचं, दुसरं आपण टेक्स्चर क्रॉप पण करू शकतो याला. बघा, हे जे टेक्स्चर याला क्रॉप करू आपण असं आणि इथून सेट करू. ओके, अशा टाईपमध्ये सेट केलं, इथून इनेबल केलं, अशा टाईपमध्ये बघू शकता. हे पण एक होऊन जाईल, किंवा तुम्हाला जर गोल्डन टेक्स्चर ऍड करायचं ते पण करू शकता. म्हणजे बॅकग्राऊंड नसर आपण करून घेऊ ते. ओके, ते आणखी एक दुसरं आपण जे गोल्डन घेतलं ते पण घेऊन घेऊ. बघा, हा जे टेक्स्चर घेतलं ते पण टेक्स्चर आपल्याला थोडं ब्लर करावं लागेल, त्यानुसार ते चांगलं सेट होऊन जाईल. ओके, अशा प्रकारे केलंय आपण. आता याला काय करायचं, इथून करायचं स्ट्रोक ऍड. स्ट्रोक मध्ये आपल्याला घ्यायचंय रेड वाला, साईज वाढवायची. रेड मध्ये आपल्याला डार्क ब्लॅक मध्ये घ्यावं लागेल अशी इकडे. ओके, अशा टाईप मध्ये घेतलंय. पण आता जो आपला टेक्स्चर आहे, ठीक आहे, त्याला ब्लर करायचं आपल्याला. तर पिक्सेल मध्ये तुम्ही ब्लर करू शकता त्याला, जेणेकरून चांगला रिझल्ट तुम्हाला आणखी भेटेल तिथे. ओके, तर आपण इथे बघू, हा टेक्स्चर जे आता आपण घेतलाय तो, हा जो टेक्स्चर घेतलाय आपण, त्याला असं इफेक्ट ऍड करू. किंवा याला तुम्ही जर ऍड केलं त्यामधून गोष्टी तरी पण चालेल. याला लॉक करू आपण. पिक्सेल लॅब मधून याला जर आपण इफेक्ट ऍड केला ब्लरचा, तर आणखी चांगला वाटेल. आता दिवे आम्ही जे आहे त्याला पण आपल्याला इफेक्ट ऍड करायचं. हे जे टेक्स्चर आहे ते ऍड केले आपण, याला कॉपी करायचंय आणि बघू शकता एकदम तुम्हाला चांगलं एकदम कॅलिग्राफी मध्ये हे तयार झालं. ओके, आता जे याला जे वरचं आहे तेवढं प्रॉपर वाटत नाही. आता ते का ते मी सांगतो तुम्हाला, आणि नंतर पण आपल्याकडे कसं, आता पिक्सार्ट ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचं. बघा, पिक्सार्ट ओपन केल्यानंतर असा इंटरफेस दिसेल. आता यामध्ये फोटो ऍड करून त्याला ब्लर करायचंय. आता फोटो ऍड केला, इफेक्टवर क्लिक करायचं. इफेक्टवर क्लिक करून इथे तुम्हाला ब्लरवर क्लिक करायचंय आणि याला ब्लर मध्ये कन्वर्ट करायचंय थोडंसं काहीतरी. ओके, एवढं प्रॉपर केलंय. त्याला 7 पर्यंत, ठीक आहे, एवढं करून टाकलं आपण 10-11 पर्यंत त्याला. आणि इथून याला डन करायचं. इथून ड्रॉवर क्लिक करायचं आणि इथून सेव्ह करायचं. पिक्सेल लॅब ओपन करून घ्यायचं आणि पिक्सेल लॅब ओपन करायचं. परत तुफानातले जे नाव आहेत त्यावर क्लिक करायचं आपल्याला आणि इथून याला कॉपी करून घ्यायचं. सॉरी, कॉपीने आपल्याला टेक्स्चर ऍड करून घ्यायचं. बघू शकता टेक्स्चर ऍड केलंय आपण. ओके, तर अशा प्रकारे एवढं काही प्रॉपर वाटत नाही. टेक्स्चर आपण डार्क ग्रीन मध्ये घेतलं ते आणखी खतरनाक वाटेल. आपण ग्रेडियंट यूज करू आणि त्याला एम्बॉस वगैरे यूज करू. बघा, हे जे नाव आहे त्याला मी ही इफेक्ट घेतलाय, याचा काय बोलतात, ग्रेडियंटचा. तुम्ही ट्राय करायचंय जे कोणतं चांगलं वाटतं ते. आपण जर याच्यापेक्षा गोल्डन वाला टेक्स्चर घेतलं ते आणखी बेटर. गोल्डन ऍड करून बघते याला आपण. पिक्सार्ट ओपन करू, सॉरी, पिंटरेस्ट ओपन करू. बघा, पिंटरेस्ट मध्ये पण चांगला रिझल्ट आहे. झालं काय होतं माहिती, कधी कधी आपल्या बॅकग्राऊंड सोबत ते मॅच करते. तसं आपल्याला ते तर जी कॅलिग्राफी लागणार आहे ते आपल्याला ट्रान्सपोर्ट लागणार, म्हणजे कोणत्या पण आपण यूज करू शकतो. पण तरी मला ते ठीक वाटलं नाही, त्यामुळे मी परत पिक्सार्टून डाउनलोड करून घेतलं हे. ओके, हे 2 करून घेऊ आपण, बघू कसा इफेक्ट येतो. तर आता इथून टेक्स्चर अप्लाय करून घेऊ. बघा, हे टेक्स्चर घेतलंय आपण आता. ओके, हा चांगला वाटत आहे. ओके, ठीक आहे, चला, बेटर भेटलाय आपल्याला हा फर्स्ट वालाच. आणि इथून याला इफेक्ट करायचा, एम्बॉसचा इफेक्ट ऍड करू शकता. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो की हे जे एम्बॉसचा इफेक्ट आहे तो ऍड होत नाही. ठीक आहे, आता याचा काय प्रॉब्लेम आहे हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे, कारण की तो पण खूप जणांना प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, याला घेतलं इफेक्ट. आता सेम खालचं जे तुफानातलं आहे त्याला पण आपल्याला अप्लाय करायचं आहे. ओके, इथून कॉपी करू आणि याला अनलॉक, सॉरी, लॉक करून याला अनलॉक करू. ओके, परत त्याला टेक्स्चर अप्लाय करायचं आहे. तर बघू शकतो याला पण हाच टेक्स्चर अप्लाय करू आपण आणि इथून याला सेट करू. आणि याचं पण जे स्ट्रोक वगैरे तिथून वाढून घेऊ ब्लॅक मध्ये आणि चांगल्या प्रकारे याला पण मॅनेज करू. तर स्वतः ही आपण केलंय मॅनेज. आता याला काय करायचं, मेन इथून प्रोसेस बघा तुम्ही, कारण की हा खूप महत्वाचा पार्ट आहे. आता जे तिन्ही पण लेअर आहे, ओके, याच्या कॉपी घ्यायच्या आपल्याला वेगवेगळ्या. ठीक आहे, आणि याची पण आता याला खाली सरकू आपण, पहिले याला पण खाली सरकू आणि जी दिवे आहेत आधी हे दोन्ही पण लॉक करू आपण.
तुम्हाला बघायचं व्यवस्थित. एक साईडला आपण 1 मिनिट थांबा, असंच घेऊ आपण याला डायरेक्टली. आता हे जेवढं 2 टेक्स्ट आहेत, ठीक आहे. आता हे जे पहिलं टेक्स्ट आहे तुफानातले, याला करायचं लॉक. याची कॉपी करून घेऊ आपण, याला बाजूला करू. आता याला बाजूला केल्यानंतर याचं जे लॉक आहे आपले, ठीक आहे. आता जे सेकंड नंबरचे याला पण लॉक, सॉरी पहिले सिलेक्ट करायचंय, याला सिलेक्ट करायचंय, याला कॉपी करायचंय, याला बाजूला घेऊ आणि याला पण करू लॉक, ठीक आहे. याला जे दिवे आहेत ते पण याला करायचं कॉपी. याला कॉपी करून तिन्ही आपले जे टेक्स्ट आहे ते कॉपी झाले. तुम्हाला लक्षात ठेवायचं कोड कोणता कशाचा आहे, ओके. आणि इथून सेट केलं याला. आता सेट केल्यानंतर इथून बघा, आता जे हे नाव आहे दिवे आम्ही आणि हे तिन्ही पण तुम्हाला मर्ज करायचे, ओके. इथून केलं याला मर्ज. जे खालचे 3 आहेत ते मर्ज करून टाका, म्हणजे जे आधीचे होते 3 मर्ज झाले, ओके. मर्ज झाल्यानंतर याला काय करायचं, इथून तुम्हाला हे आपण आणून तुम्हाला लॉक करून दाखव. दिली पण लॉक, कन्फ्युज व्हायचं नाही. जे पण खालचे 3 राहतील ना ते लॉक करून घ्यायचे आणि जे वरचे 3 आहेत ते नवीन लेअर असणार आहे. सो त्यामुळे तिथे काही एवढं कन्फ्युजन होण्याची गरज नाही. होते माणूस कन्फ्युज, म्हणजे सर्व एकसारखे नाव दिसतात, त्यामुळे जे खालचे 3 असतात तेच आपल्याला मर्ज करून घ्यायचं आणि जे वरती असेल ते राहून द्यायचे, ओके. असं घेतल्यानंतर त्याला काय करायचं, इथून जर तुम्हाला टेक्स्चर ऍड केलं टेक्स्चर ऍड करू शकता, किंवा इथून जर तुम्हाला कलर वगैरे ऍड करायचा तुम्ही म्हणजे स्ट्रोक साठी कलर ऍड करू शकता. जसं की इथून बघा मी एक ऍड करून दाखवतो तुम्हाला, ओके. हा पण एक घेऊ शकता, ओके. अशा टाईप मध्ये घेतल्यानंतर असं सेट करू आपण त्याला आणि याला थोडं मोठं घ्यायचं, ओके. मोठं घ्यायचं आणि याला करायचं जे स्ट्रोक आहे ते पण जर तुम्हाला वाढवायचं तुम्ही वाढवू शकता, काय प्रॉब्लेम नाही. आणि त्याची शॅडो पण मॅनेज करू शकता, ओके. अशा टाईप मध्ये केले. आता याला लॉक करून घ्यायचंय. तर लॉक केल्यानंतर मेन प्रोसेस चालणार आहे बघा. आता जे आपले खालचे 3 शब्द होते ते घ्यायचे आणि त्याला प्रॉपर सेट करायचे. याला करायचं टू फ्रंट, ओके. टू फ्रंट करायचे आणि याला इथे सेट करायचंय. आपलं वर लहान मोठी साईज झाली याची, तर थोडं लहान करू आणि इथे सेट करू. तर ओके, याला असं सेट करायचं इथे बरोबर लहान करा थोडी साईज याची आणि याला प्रॉपर असे सेट करून टाका. तर तुम्हाला मागचा कलर आवडला नाही रेड मध्ये, तुम्ही याचा कलर पण चेंज करू शकता. जो कोणता वाटेल तुम्हाला इथून तुम्ही चेंज करू शकता याचा कलर, ओके. याचा स्ट्रोक जर स्ट्रोक मध्ये थोडं ऑड वाटत आहे तर स्ट्रोक पण आपण इथून डिलीट करू शकतो, ओके. अशा प्रकारे झाले. आता जे दिवे आम्ही आहे त्याला पण करायचं टू फ्रंट टू बॅकचा काय प्रकार आहे हे मी तुम्हाला सांगितलंच आहे आपल्या जे पिक्सेल लॅबचा मास्टर क्लास आहे त्यामध्ये. तो व्हिडिओ जाऊन बघा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या स्टेप बाय स्टेप गोष्टी समजतील. तर बघा अशी कॅलिग्राफ आपलं जे टेक्स्ट इफेक्ट होतो असा तयार झालाय. आता मेन बघा, आता सर्व गोष्टी झाल्या, पण तुम्हाला जर याच्यामध्ये वाटलं असेल की बॅकग्राऊंडचा जो रेड इफेक्ट जास्त येते त्या तिने पण लाईन लॉक करायच्या वरच्या, आणि याचा जो इफेक्ट आहे तो जो कोणता तुम्हाला चांगला वाटेल तो तुम्ही इथून ऍड करू शकता. जसं की तुम्ही ब्लॅक जर घ्यायचा ब्लॅक घ्या, हा जरा घ्यायचा, हा जो कोणता घ्यायचा तो घेऊन टाका, काही प्रॉब्लेम नाही. याला आणखी बॅकग्राऊंड तुम्हाला ऍड करून दाखवते, जेणेकरून तुम्हाला आपल्याला काय बोलतात तुम्हाला चांगलं समजून जाईल, ओके. अशा टाईप मध्ये झाल्यानंतर आता काय करायचं, इथे बॅकग्राऊंड ऍड करू. आता इथून इम्पोर्टचं ऑप्शन किंवा बॅकग्राऊंडचं ऑप्शन डायरेक्ट बॅकग्राऊंड फ्रॉम गॅलरी करते. तर बघू शकता हे बॅकग्राऊंड ऍड करते. याला बॅकग्राऊंड ऍड केल्यानंतर जे काही तुम्हाला दोन्हीची साईज वाढवायची असेल ती वाढवून घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. जर याला मर्ज करा, किंवा आता एक काम करायचं, याचा जी पीएचडी ती सेव्ह करून याला सेव्ह करून घेऊ प्रोजेक्ट याचा. तर आपण याला टाकू कॅलिग्राफी, ओके. कॅलिग्राफी आपण टाईप करू आणि याला सेव्ह करून घेऊ, ओके. एवढं झाल्यानंतर आता जर याला तुमची साईज याची जर साईज वाढवायची असेल तर तुम्हाला काय करायचं, याला फक्त थोडं मोठ्या साईज मध्ये घ्यायचं, इथून प्रॉपर एवढं असं सेट करायचं कॅनव्हास. एवढं सेट केल्यानंतर आता जे नाव आहे ते पण वाढवून घ्यायचं. याला मर्ज केलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. मर्ज तिन्ही पण जर हे करायचं असेल तुम्हाला याला मर्ज करायचं आहे, ओके. मर्ज करून याला सेट करून घ्यायचं. आता कारण तुम्ही पीएलपी फाईल सेव्ह केली, जर काही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही त्या पीएलपी फाईल मध्ये चेंज करू शकता, ज्यामध्ये आपण ह्या लेअर मर्ज केलेल्या नाहीत. मर्ज म्हणजे काय, तो ग्रुप केला असतो आपण, ज्या की आपल्याला एक सोबत मूव्ह करता येईल. तो बघू शकता अशा प्रकारे झाले. आणि जो झालं तर बॅकग्राऊंड तुम्ही जास्त काय बोलतात ब्लर ठेवा, जेणेकरून जे वरचे टेक्स्ट असतील ते व्यवस्थित दिसतील. तर ओके, अशा प्रकारे आपण हे सेट केलंय. तर बघा अशा प्रकारे आपण केलंय आता कॅलिग्राफी. जर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि माझ्याकडून काही चुकलं असेल ते पण सांगा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते सुधारण्याचा प्रयत्न करेल. पण कमेंट करा नेक्स्ट व्हिडिओ कशावर पाहिजे ते पण सांगत चला. आणि जर काही अडचणी असतील त्या पण विचारत चला कमेंटमध्ये. लवकरात लवकर तुमच्या सर्वांचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. इन्स्टाला मेसेज केला तरी चालेल, आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलाय. ग्रुपमध्ये ऍड होण्यासाठी मला व्हॉट्सअपला तुमचं नाव, सरनेम आणि गावाचं नाव पाठवून द्या. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करते. आपला जो आजचा नंबर आहे तो व्हॉट्सअप बंद झालाय, सो त्यामुळे नवीन नंबर घेतलाय, आणि नवीन नंबर पण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलाय. तर लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऍड व्हा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू अशाच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.